नमस्कार, वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत कैरीचं लोणचं। त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया। यासाठी मी या ठिकाणी 1 किलो कैरी घेतलेली आहे। स्वच्छ धुवून कापून आणलेल्या आहेत, त्या सुकवून पण घेतलेल्या आहेत फोडी मी कैरीच्या। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण मीठ आणि हळद घालून घेणार आहोत। हे सर्व मिक्स करणार आहोत आणि एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवणार आहोत। दुसऱ्या दिवशी याच्यामध्ये आपण लोणच्याचा मसाला आणि तेल घालणार आहोत। त्या कैरीच्या फोडींवरती हे मीठ आणि हळद घालून घेणार आहे। छान असं मिक्स करून घेणार आहोत आपण। एकसारखं सगळ्या फोडींना हळद मीठ लावून घेणार आहोत। खडे मीठ वापरलेलं आहे मी या ठिकाणी, तुम्ही बघू शकता। छान मिक्स करणार आहोत आणि मग याला काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवून देणार आहोत। दुसऱ्या दिवशी आपण याच्यामध्ये तेल आणि मसाला घालून घेणार आहोत। छान होत आहे। आपल्या कैरीच्या फोडींना हळद वगैरे लागलेली आहे। आता आपण हे काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवूया। हळद मीठ लावून ठेवलेल्या कैरीच्या फोडी मी परातीमध्ये काढून घेतलेल्या आहे बरणीमधून। आता आपण याच्यामध्ये गरम करून थंड केलेलं तेल घेतलं आहे 1 वाटी मी या ठिकाणी। त्याच्यामध्ये हिंगही टाकलाय मी, खडा हिंग घेतलाय मी या ठिकाणी। त्याच्यानंतर थोडं मी गोडही लोणचं बनवणार आहे म्हणून मी गूळ किसून घेतलेला आहे या ठिकाणी। बेडेकरचा लोणच्याचा मसाला घेतलेला आहे मी, तर तो आपण या फोडींवरती घालून घेणार आहोत। 1 किलो साठी हे 1 पॅकेट पुरेसा आहे। बाजारामध्ये भरपूर प्रकारचे लोणच्याचे मसाले मिळतात, पण मला हा बेडेकरवालाच आवडतो जास्त, त्यामुळे मी हा बेडेकरच वापरणार आहे। त्याच्यानंतर आपण मोहरीची डाळ पण घालणार आहोत याच्यामध्ये। थोडीशी मोहरी गरम करून मी याची डाळ करून घेतलेली आहे, ती पण आपण या लोणच्याच्या फोडींवर घालून घेणार आहोत। त्याच्यानंतर आता हे थंड झालेलं तेलही घालून घेणार आहोत आपण याच्यावर। लोणच्याला थोडंसं तेल जास्त लागतं म्हणून मी 1 वाटीभर तेल गरम करून थंड केलेलं आहे। आता हे आपण सर्व एकत्र मिक्स करून घेणार आहोत आणि काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये भरून ठेवणार आहोत, म्हणजे हे लोणचं आपलं छान टिकतं। मी या ठिकाणी सनफ्लॉवर ऑइल वापरलेलं आहे, फिल्टरवाला वापरलेलं आहे मी। तुम्ही मस्टर्ड ऑइल मध्ये सुद्धा बनवू शकता, त्याच्यामध्ये सुद्धा छान टेस्टी असं बनतं हे कैरीचं लोणचं। तर बघा, आपला हा मसाला सर्व या फोडींना लावून घेतलेला आहे आपण। आणि मी या ठिकाणी 2 बरण्या घेतलेल्या आहेत काचेच्या। 1 गोड लोणच्यासाठी घेतलेली आहे, 1 साध्या तिखट लोणच्यासाठी घेतलेली आहे। याच्यामध्ये मी आता हे भरून ठेवणार आहे। आपला हा मसाला कैरीला लावून झालेला आहे। बघा किती छान दिसत आहे हे लोणचं आपलं। आता आपण याला काचेच्या बरणीमध्ये भरणार आहोत। मी या मोठ्या बरणीमध्ये लोणचं अशा प्रकारे भरून ठेवलेलं आहे। थोडंसं 2 दिवस असंच मुरण्यासाठी आपण ठेवून देणार आहोत याला। त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं तेल आणखी गरम करून थंड करून घालणार आहोत। आता या ठिकाणी मी गोड लोणच्यासाठी गूळ घेतलेला आहे बारीक किसून, आणि याच लोणच्यामध्ये आता फोडींमध्ये मी मिक्स करून घेणार आहे। हे लोणचं स्पेशली
धुळे साईडला बनवतात गोड लोणचं, छान लागतं हे सुद्धा टेस्टी, म्हणून मी थोडंसं बनवणार आहे। तर हे मिक्स करून आपण हे दुसऱ्या छोट्या बरणीमध्ये भरून ठेवणार आहोत। अशा प्रकारे मी हे गोड लोणचं सुद्धा एकत्र करून घेतलेलं आहे। आता आपण याला सुद्धा झाकण लावून ठेवून देणार आहोत। तेलाचं प्रमाण थोडंसं लोणच्यामध्ये जास्त असतं, त्यामुळे आपण हे लोणचं बुडेपर्यंत थोडंसं तेल राहील एवढं तेल आपण 2 दिवसांनी याच्यामध्ये घालून घेणार आहे। अशा प्रकारे आपले हे कैरीचे दोन्ही लोणचे बनवून तयार झालेले आहेत। तुम्ही नक्की बनवून बघा घरच्या घरी। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉन ही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील। तोपर्यंत तुम्ही हे कैरीचं चटपटीत लोणचं बनवून बघा।